नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेत त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. आज आपण गणेश चतुर्थी या सणावर आपण MCQ आधारित आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर पहिला प्रश्न आहे, गणेश चतुर्थी सण कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो? त्यासाठी तुमच्यासाठी 4 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन ए चैत्र, ऑप्शन बी श्रावण, ऑप्शन सी भाद्रपद, ऑप्शन डी कार्तिक. या प्रश्नाचं उत्तर पाहू आपण. या प्रश्नाचं उत्तर आहे भाद्रपद. गणेश चतुर्थी सण हा नेहमी भाद्रपद या मराठी महिन्यामध्ये साजरा केला जातो. आता आपण प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू करणारे राष्ट्रपुरुष कोण? त्यासाठी ऑप्शन ए राष्ट्रपिता महात्मा गांधी, ऑप्शन बी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ऑप्शन सी स्वातंत्र्यवीर सावरकर, ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. श्री गणेश चतुर्थी उत्सव लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करण्यात आलं. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3, श्री गणेशाचे वाहन कोणते आहे? त्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी उंदीर, ऑप्शन सी गरुड, ऑप्शन डी हत्ती. याचं उत्तर नक्कीच तुम्हाला माहित असणार आहे. उत्तर आहे ऑप्शन बी उंदीर. पुढचा प्रश्न क्रमांक 4, गणेश चतुर्थीला कोणता पदार्थ प्रसाद म्हणून केला जातो? यासाठी ऑप्शन ए पुरणपोळी, ऑप्शन बी मोदक, ऑप्शन सी आहे लाडू आणि ऑप्शन डी आहे खीर. याचं उत्तर आहे ऑप्शन बी मोदक. गणपतीला मोदक खूप आवडतात. आता प्रश्न क्रमांक आहे 5वा, श्री गणेशाचे दुसरे नाव कोणते? ऑप्शन ए विघ्नहर्ता, ऑप्शन बी लक्ष्मीपती, ऑप्शन सी वासुदेव आणि ऑप्शन डी आहे महादेव. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए विघ्नहर्ता. आता प्रश्न क्रमांक 6 पाहूया. श्री गणेशाला कोणते फूल विशेष प्रिय आहे? यासाठी ऑप्शन ए आहे कमळ, ऑप्शन बी आहे मोगरा, ऑप्शन सी आहे दुर्वा आणि ऑप्शन डी आहे गुलाब. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी दुर्वा. श्री गणेशाला आपण दुर्वा वाहतो, त्यामुळे दुर्वा हा गणेशाला खूप प्रिय आहे. प्रश्न क्रमांक 7, या प्रश्नाचं उत्तर आहे हा प्रश्न आहे, भारताबाहेर गणेश चतुर्थी कोणत्या देशात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. भारतात तर गणेश चतुर्थी साजरी होतेच, पण भारताच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये कोणता देश आहे की ज्या देशामध्ये आपली गणेश चतुर्थी साजरी केली जाते? विचार करा बरं. पहिला ए ऑप्शन आहे नेपाळ, ऑप्शन बी आहे मॉरिशस, ऑप्शन सी आहे अमेरिका आणि ऑप्शन डी आहे श्रीलंका. उत्तर आहे ऑप्शन बी मॉरिशस. मॉरिशस या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणेश चतुर्थी साजरी केली जाते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, गणपतीच्या एका सोंडेची कथा कोणत्या महापुराणात आहे? महापुराण, वेगवेगळे महापुराण आहेत. त्यातलं ऑप्शन ए आहे विष्णू पुराण, ऑप्शन बी आहे शिवपुराण, ऑप्शन सी आहे गणेश पुराण, ऑप्शन डी आहे रामायण. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए विष्णू पुराण. विष्णू पुराणामध्ये गणपतीच्या एका सोंडेची कथा देण्यात आलेली आहे. आता प्रश्न क्रमांक 9, गणपतीच्या नावापुढे श्री लावले जाते, त्याचा अर्थ काय? आपण श्री गणेश म्हणतो नाही का, श्री का लावलं जातं? त्याचं उत्तर बघा. 4 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. ऑप्शन ए संपत्तीचा दाता, ऑप्शन बी ज्ञानाचा दाता, ऑप्शन सी आहे यश व मंगल कार्याचे प्रतीक आणि ऑप्शन डी आहे आरोग्याचे प्रतीक. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. श्री म्हणजे यश आणि व मंगल हे कार्याचं प्रतीक आहे. यश व मंगल कार्याचं प्रतीक आहे, म्हणून श्री गणपतीच्या अगोदर श्री लावलं जातं. श्री गणेश. कोणत्याही कार्याचं सुरुवात आपण गणपतीची आरती करूनच करतो. त्यामुळे कुठलंही कार्य मंगल होण्यासाठी, कुठलंही नवीन काही सुरू करण्यासाठी कोणतीही पूजेच्या अगोदर आपण श्री गणेशाची आरती करतो.
त्यामुळे यश व मंगल कार्याचं प्रतीक हे श्री आहे. आता प्रश्न क्रमांक 10. श्री गणेशाला गणपती का म्हणतात? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे बरं का हा. श्री गणेशाला गणपती का म्हणतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन 4 आहेत. पहिला ऑप्शन ए, कारण ते विघ्नहर्ता आहेत. ऑप्शन बी आहे, कारण ते सर्व गणांचे अधिपती आहेत. ऑप्शन सी आहे, कारण ते पहिले पूज्य देव आहेत. आणि ऑप्शन डी आहे, कारण ते पार्वती पुत्र आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, कारण ते सर्व गणांचे अधिपती आहेत, म्हणून श्री गणेशाला गणपती असं म्हणतात. तुम्हाला आजचे प्रश्न आणि त्याचे उत्तर आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.